नमस्कार. जय हिंद, जय संविधान. मी डॉक्टर संग्राम पाटील, UK वरून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना, जे लोक आता फेसबुकला लाईव्ह बघतायत आणि जे नंतर बघतील, तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संविधान आणि संविधान दिन हे चिरायू होत अशी मी सगळ्यांना एक सदिच्छा आज देतो. सर्वप्रथम मला हा जो कार्यक्रम आहे कला स्नेह, हा संविधान महोत्सव जो आयोजित केलेला आहे, अशोक हृदय मानव यांनी हा आयोजित केला आहे. आणि त्यांनी गेल्या आठवड्याभरापासून हे वेगवेगळे व्याख्यानं आणि कविता वगैरे इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांचा हा जो सहयोग घडवून आणलेला आहे, याला खूप प्रतिसाद देखील मिळालेला आहे. या सगळ्याबद्दल मी अशोक हृदय मानव यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या संविधान महोत्सवासाठी शुभेच्छा देतो त्यांना आणि त्यांच्या टीमला, की हा महोत्सव वाढत जावो आणि या महोत्सवाच्या निमित्ताने उत्तरोत्तर अशी जागृती संविधानाबद्दल यावी. तर मित्रहो, मी म्हणजे आजच विपश्यनेचं शिबिर करून बाहेर आलो. मी गेले 11 दिवस शिबिरामध्ये होतो आणि शिबिर करताना मी खूप आतमध्ये मला जायला मिळालं आणि आत जाऊन, आपल्या अंतर्मनात जाऊन, शरीर मन याचं जे परस्पर संबंध असतात याच्या ठिकाणी जाऊन जी समता तिथे आपल्याला मिळते, जो एक लिबरल अप्रोच मिळतो, जो एक सत्याचा साक्षात्कार होतो, आविष्कार होतो, हा 11 दिवसाची एक ही शिदोरी घेऊन मी बाहेर आलो. आणि मग मला आज या संविधान दिनाची आठवण झाली आणि अशोक यांना, हृदय मानव अशोक यांना जे मी आश्वासन दिलेलं होतं की मी हे व्याख्यान करेल, त्यानिमित्ताने मी विचार करायला लागलो की मी काय बोललं पाहिजे या विषयाबद्दल. आणि मग मी चर्चा करत होतो. आमचे मित्र आहेत आनंद भोसले म्हणून इथे UK मध्ये, त्यांच्याशी चर्चा केली की मी काय बोललं पाहिजे, या दिवसाबद्दल काय शेअर केलं पाहिजे. तर माझ्या असं मनात आलं की मला संविधानाबद्दल काय वाटतं. बाहेर राहून, परदेशात बसून, इथे आम्हाला युरोपच्या देशामध्ये राहून, आम्ही भारतात जन्मलो, भारतात वाढलो, भारतातील संविधानिक लोकशाहीच्या वातावरणामध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या त्यांचा उपभोग घेऊन आता आम्ही परदेशी इथे पश्चिमी संस्कृतीमध्ये सेटल झालेलो आहोत. काही देशांचा वातावरण आम्ही अनुभवलेलं आहे, तिथली जी संविधानिक संस्कृती आहे ती बघितली आहे, प्रत्यक्ष बघितली आहे. आणि या सगळ्यातून काय मला वाटतं या आपल्या भारताच्या संविधानाबद्दल, हे का महत्त्वाचं वाटतं, हे का वेगळं वाटतं, या सगळ्याबद्दल मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे. मी संविधानाच्या विषयातला तज्ज्ञ नाही, एक्सपर्ट नाही, परंतु वेळोवेळी संविधान का महत्त्वाचं आहे, लोकशाही का महत्त्वाची आहे आणि याचं समाजासाठी, देशासाठी आणि एकंदरीतच आपल्या देशातल्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुरळीत चालाव्यात, व्यवस्थित चालाव्यात आणि या यंत्रणांमार्फत देशातील समाज, देशातील नागरिक यांची प्रगती व्हावी, इथे या देशामध्ये, समाजामध्ये समानता प्रस्थापित व्हावी, लिबरलिझम डेव्हलप व्हावं, या सगळ्यासाठी मी वारंवार विचार करत असतो, अभ्यास करत असतो, लोकांचे, लेखकांचे, वक्त्यांची मतं ऐकत असतो आणि त्यातून मला सुचलेले हे काही विचार आहेत. तर ऐका आणि इतरांना शेअर देखील करा, जेणेकरून लोकांना हे सगळं कळेल. तर आम्ही इकडे आता पश्चिमी देशांमध्ये राहतो. मी इंग्लंडमध्ये आता जवळजवळ मला 10 वर्ष 2025 होतील. पूर्वी देखील मी 5 वर्ष इकडे राहिलो होतो. तर इथे काही वेळा असं वाटतं की लोकशाही अगदी टोकाला ताणली गेलेली वाटते. म्हणजे खूपच जास्त डेमोक्रेसी इकडे आहे प्रत्येक सिस्टममध्ये, यंत्रणेमध्ये. मग ती राजकीय व्यवस्था असो किंवा सामाजिक व्यवस्था असो किंवा घरातल्या ज्या बाबी आहेत, डोमेस्टिक अफेअर्स ज्याला म्हणतो, या सगळ्यामध्ये जिथे तिथे व्यक्ती स्वातंत्र्य
लोकशाही याला अत्यंत महत्त्व आहे. आणि सुरुवातीला जेव्हा भारतासारख्या समाजातून, संस्कृतीतून, देशातून जेव्हा इकडे आपण येतो तेव्हा आपल्याला कधी कधी वाटतं की यांच्याकडे टू मच डेमोक्रेसी आहे का. आपल्याकडे कोणीतरी एक अधिकाऱ्याने मागे म्हणलं होतं की इंडियामध्ये टू मच डेमोक्रेसी इज द प्रॉब्लेम. तो अधिकारी जो होता तो असाच सरकारचा भक्त, डेमोक्रेसीच्या विरोधातले जे विचारधारा असतात त्यातला होता. त्यामुळे त्याला फारसं महत्त्व दिलं गेलं नव्हतं. परंतु इकडे असा अनुभव बऱ्याच वेळा येतो की लोकांचे मानवी अधिकार, त्यांचं बोलणं, त्यांचा पेहराव, त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य, त्यांनी कसं राहिलं पाहिजे, त्यांनी काय खाल्लं पाहिजे, त्यांनी कुणासोबत राहिलं पाहिजे, कोणता जो विचार आहे मग तो राजकीय असो, धार्मिक असो, हा पाळला पाहिजे. या सगळ्याबद्दल इतकं प्रचंड अवेअरनेस आहे की आपल्याकडे ही संकल्पना म्हणजे आता सध्या तसं इमॅजिन करणं फार अवघड आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी आता गेल्या 9 वर्षापासून ज्या पद्धतीने लोकशाहीच्या संविधानाच्या प्रती जे सरकार उदासीन असं सरकार आहे, लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात अशा सरकारच्या ह्या ज्या स्टेप्स आपण बघतो आहोत, याच्यामध्ये अशा प्रकारचं लिबरलिझम भारतात सध्याच्या स्थितीत आपल्याला अनपेक्षित आहे. तसे इमॅजिन करणं देखील अवघड आहे. परंतु इथल्या ज्या यंत्रणा आहेत याच्यामध्ये लोकांना आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांचा मूलभूत जो अधिकार आहे, आपल्याकडे फूड सिक्युरिटी बिल मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आलं होतं, तर यांच्याकडे देखील अशा प्रकारचा अधिकार आहे. न्यूट्रिशनचा अधिकार आहे लोकांना, त्यांना सुरक्षेचा अधिकार आहे, निवारा मिळावा याचा अधिकार आहे. तर ह्या सगळ्याच्या मध्ये एक सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचं तत्व या देशांमध्ये बऱ्याचशा मॅक्सिमम पश्चिम देशांमध्ये दिसून येतं. यांच्याकडे समानता, इक्वॅलिटी जी आहे ही फार ॲडव्हान्स लेवलला इक्वॅलिटी दिसते, की जी आपल्याकडे अजूनही एक स्वप्न आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती इक्वॅलिटी आहे त्याबद्दल मी थोडक्यात बोलीनच, परंतु इक्वॅलिटी ही खूप जास्त लेवलला पश्चिमी राष्ट्रांमध्ये, या डेमोक्रेटिक कंट्रीजमध्ये दिसते. आणि जी विषमता आहे, डिस्क्रिमिनेट केलं जातं वेगवेगळ्या मुद्द्यांवर, मग तो रंग असेल, रिलिजन असेल किंवा तुमची नॅशनॅलिटी असेल, या आधारावरचं जे डिस्क्रिमिनेशन आहे, हे डिस्क्रिमिनेशन कसं कमी करता येईल यासाठी खूप ॲग्रेसिव्ह युद्ध पातळीवर हे देश करण्यासाठी सजग असतात. आणि त्यासाठी ते खूप ओपन पॉलिसीज राबवतात. त्यांच्याकडे संख्या जाहीर केली जाते, कुठल्या प्रकारच्या लोकांना किती सहभाग योजनांमध्ये मिळतो आहे, त्यांना नोकऱ्यांमध्ये किती सहभाग आहे, त्यांना पॉलिटिक्समध्ये किती सहभाग आहे, काळे किती, गोरे किती, आपल्यासारखे जे असतात ब्राऊन ते किती, वेगवेगळ्या भाषेचे लोक किती, याची आकडेवारी जाहीर होते आणि त्याच्याबद्दल मंथन केलं जातं. लोकांना विचार मांडायला मुभा असते. आता आपण बघतोच की आपल्याकडे साधं ओबीसीचे किती लोक आहेत देशभरामध्ये, याची आकडेवारी द्यायला देखील सरकार नाही म्हणतं. आणि तशी जनगणना करण्यासाठी सुद्धा सरकार नाही म्हणतं. मात्र इकडे पश्चिमी देशांमध्ये एखाद्या नोकरीमध्ये मुस्लिम पंथाला मानणारे किती लोक आहेत, एखाद्या संस्थेमध्ये नेतेपद म्हणजे सर्वोच्च जे पद असतं, लिडरशिप पोझिशन, याच्यामध्ये हिंदू किती आहेत, इंडियन ओरिजिनचे किती आहेत, ब्लॅक्स किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, याची आकडेवारी मोकळेपणाने दिली जाते. आणि काही लोकांना जर प्रतिनिधित्व कमी असेल तर ते का कमी आहे याच्यासाठी आयोग नेमले जातात, स्टडी केले जातात, विद्यापीठातून प्रबंध मांडले जातात आणि ते जाहीर देखील केले जातात. तर ही जी गोष्ट आहे ती आपल्याकडे संविधानाप्रमाणे आपल्याला करता येते, परंतु ती प्रत्यक्षते यायला सध्या तरी अवकाश दिसतोय. सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये तर अशा बऱ्याचशा आकडेवारीज या मोजल्याच जात नाहीयेत, त्या जाहीर करणं तर लांबचीच गोष्ट होऊन बसलेली आहे. म्हणून हा परदेशातला पश्चिमी राष्ट्रांमधला जो अनुभव आहे हा वेगळा आहे. अरबी राष्ट्रांमधला जो माझा अनुभव आहे, आणि आपल्यातले काही लोक अरब देशांमध्ये देखील गेले असाल, काही राहत देखील असतील, तर या अरबी राष्ट्रांमध्ये वेगळ्या प्रकारचं संविधान आहे. तुम्हाला माहीतच असेल की इथे धर्मावर आधारित संहिता आहे, की जी एका पर्टिक्युलर धर्माच्या पुस्तकांमध्ये जे नियम आहेत, जे कायदे आहेत, या कायद्यांनुसार संहिता चालवते.
आणि बहुतांश कायदे त्याप्रमाणे चालतात. त्यामुळे इथे लोकांचे जे अधिकार आहेत हे या धार्मिक कायद्यांनी लिमिट केलेले आहेत. या धार्मिक कायद्याप्रमाणे जेवढा अधिकार आहे तेवढंच त्यांना अधिकार मिळणार, तेवढंच त्यांना कुटुंबाविषयीचे अधिकार मिळणार, तेवढंच बोलायला मिळणार, तेवढंच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आहे. आणि या देशांमध्ये हुकुमशाही राजेशाही असल्यामुळे या राजांनी जेवढं त्यांना फ्रीडम दिलं तेवढंच त्यांना फ्रीडम मिळणार. त्यात देखील तुम्ही स्थानिक आहात का, अरब देशातले आहात का, की बाहेरून आलेत, म्हणजे भारतीय एखादा जाऊन समजा सौदी अरेबियात काम करतो आहे तर त्या भारतीयाला वेगळे अधिकार, त्या भारतीयामध्ये तो हिंदू आहे की मुस्लिम आहे की अजून वेगळा कुठला आहे त्यानुसार त्याला वेगळे अधिकार असणार. तर हे जे सगळे अधिकार आहेत, उदाहरणार्थ साधा जो रमजानचा महिना येतो, रमजानच्या महिन्यामध्ये तुम्ही हिंदू की मुस्लिम यानुसार तुम्हाला तिथल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या किती मिळणार, कशा मिळणार हे ठरवलं जातं. आता पश्चिमी देशांमध्ये असं ठरवलं जात नाही, किंवा भारतात देखील संविधानिक पद्धतीने सगळं चालतं या सुट्ट्यांच्या बाबतीत. त्यामुळे ईदला मुस्लिमला सुट्टी असेल तर हिंदूला देखील सुट्टी असते, शीखला देखील सुट्टी असते. परंतु या बाबतीत अरबी देशांमध्ये एकवाक्यता नसते, तिथे लोकांना असे सारखे अधिकार नसतात, समानता नसते या अधिकारांमध्ये. कारण तिथे ही जी कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती धर्मावर चालणारी कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि याचं त्या धर्माच्या कॉन्स्टिट्यूशनचं एक लिमिटेशन असणार, ती त्या धार्मिक आधारावर लोकांमध्ये फरक करणार. त्या धर्माच्या संहितेमध्ये जर मेल आणि फिमेल असा डिफरन्स असेल, धर्माला मानणारे आणि न मानणारे असा डिफरन्स असेल तर ती संहिता तसा डिफरन्स करणार. त्याच्यामुळे या अरबी राष्ट्रांमधल्या ज्या संहिता आहेत त्या अशा आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आता काही जे देश आहेत, उदाहरणार्थ चीन सारखे देश आहेत, रशिया सारखे देश आहेत, इस्रायल सारखे देश आहेत, इथे मध्यंतरी मागे साऊथ आफ्रिकेमध्ये रॉबर्ट मुगाबे हे जेव्हा सर्वेसर्वा झाले होते त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या वर जाऊन स्वतःला एस्टॅब्लिश केलं होतं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनपेक्षा, देशापेक्षा, देशातल्या नियमांपेक्षा तिथला जो बॉस झाला, प्रेसिडेंट झाला किंवा प्राईम मिनिस्टर झाला हा मोठा. तर रशियामध्ये आपल्याला ते दिसतं की देशापेक्षा, तिथल्या कॉन्स्टिट्यूशनपेक्षा तो जो व्लादिमीर पुतीन नावाचा जो नेता आहे तो मोठा झाला आहे. म्हणजे तो नेता म्हणाल तो कायदा झालेला आहे. चायनामध्ये देखील कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारचं आहे की लोकांचं जे हित आहे, लोकांचं जे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्यांना जे वाटतं ते मोकळेपणाने मांडणं, प्रेसला काय वाटतं ते फ्रीली मांडणं, याच्या पलीकडे जाऊन तिथले सरकार कायदे करतं आणि ते कायदे इम्प्लिमेंट करतं. म्हणजे तिथली प्रेस सत्य जसंच्या तसं मांडू शकत नाही. तिथल्या लोकांना सत्य किंवा व्यक्तिस्वातंत्र्य हे पूर्णपणे मिळत नाही. तिथलं सरकार ठरवणार. आणि सरकार कोण निवडणार, तर सरकार हे एकच पॉलिटिकल पार्टी आहे. ती पॉलिटिकल पार्टी तिथलं सरकार ठरवणार, तिथला प्रेसिडेंट ठरवणार, तिथला जो प्राईम मिनिस्टर आहे तो ठरवणार. अशा प्रकारची ही लिमिटेड लोकशाही आहे. त्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे, परंतु ते डायरेक्टली मतदान नाही करू शकत. ते त्या पार्टीच्या विरोधातल्या विचारसरणीला निवडून नाही देऊ शकत, कारण ती अस्तित्वातच नाही तिथे, तिला परवानगीच नाही. मग या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करतो की भारताचं काय मत, भारतात काय आहे, तर भारत हा अत्यंत नवा असा तरुण देश आहे. तरुण म्हणजे आपल्याला आता आपलं 75 वर्ष झालेले आहेत, परंतु तरी देखील देशाचा इतिहास जर विचार केला तर 75 वर्ष काहीच नसतात. तुम्ही जर युकेचा विचार केला तर हे शेकडो वर्षाचं यांचं पार्लमेंट झालं, यांच्याकडे इलेक्शन सुरू झाले आणि यांच्याकडे खासदार लोक व्हायला लागले. तर हे यांचा खूप मोठा इतिहास आहे. त्या मानाने आपला मॉडर्न इंडियामध्ये, इंडिया ही जी इंडिपेंडंट कंट्री झाली, भारत नावाचा एक नवीन देश तयार झाला. भारत कुठे होता पूर्वी? भारत 1947च्या आधी अस्तित्वातच नव्हता. हे ब्रिटिश इंडिया होतं. ब्रिटिश इंडियाच्या आधी मुघलांच्या आणि इतर प्रिन्सली स्टेट्सच्या अंडर वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे पूर्ण जी भूमी आहे, जी पूर्वी जम्बूद्वीप नावाचा एक संपूर्ण राज्य होतं सम्राट अशोकाच्या काळात, हे विभागलं गेलेलं होतं. त्यामुळे हे भारत जे राष्ट्र नवीन निर्माण झालंय की ज्याला इंडिया दॅट इज भारत असं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचं नामकरण केलं गेलं 1947 नंतर, या देशाचं वय अत्यंत कमी आहे. आणि हा देश, त्याच्या बाजूचे जर देश बघितले तर आपल्याशी तुलना करायची म्हणली तर पाकिस्तान,
कारण पाकिस्तान हा आपला भाऊ आहे. तसा विचार केला तर इंडस हे जे नाव इंडिया ज्या इंडसवरून येतं ते इंडस व्हॅली, सिंधू जे खोरं आहे, ती संस्कृती आहे ती पाकिस्तानची आहे. तिचा भारताशी आता पार्टिशन नंतर संबंध राहिलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान हा खऱ्या अर्थाने ती जी संस्कृती आपण इंडस, इंदू किंवा सिंधू किंवा हिंदू हे जे म्हणतो ते पाकिस्तानात आता गेलेलं आहे. पण यांचा जन्म एकाच दिवसाचा आहे. दोघं भाऊ एकाच दिवशी जन्मले, कारण हे एकमेकाचे तुकडे करून निर्माण झाले. तसे आता ते 2चे 3 तुकडे झालेले आहेत. पण आपण ओरिजिनली जर विचार केला तर पाकिस्तानाची आणि भारताची आचारसंहिता, संविधान याची तुलना केली तर आपल्याला भारतीय संविधान काय आहे आणि याचं महत्व काय आहे हे नीट लक्षात येईल. पाकिस्तानाचं संविधान हे जे निर्माण झालं ते एका झटक्यात निर्माण झालं, कारण ते रेडीमेड त्यांची आचारसंहिता होती. ते म्हणले की अल्लाने जे नियम तयार केलेले आहेत ते नियम म्हणजेच पाकिस्तानचं संविधान. म्हणजे पाकिस्तान हा इस्लामच्या तत्वावर चालणार, अल्लासाठी काम करणार, अल्लाच्या मर्जीने काम करणार, आणि म्हणून अल्लाची जी संहिता आहे तीच पाकिस्तानची संहिता आहे, असं त्यांचं एका झटक्यात निर्णय झाला आणि त्यांची संहिता निर्माण झाली. मग त्यांच्या संहितेमध्ये त्या देशाचा इतिहास काय आहे, त्या देशाचं संस्कृती काय आहे, त्या देशात वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आहेत ते कसे आहेत, त्या देशातल्या ज्या चळवळी आहेत, आंदोलनं आहेत, मुक्तीसाठी, स्वातंत्र्यासाठी, सामाजिक स्वातंत्र्यासाठी, इंग्रजांपासून स्वातंत्र्यासाठी, किंवा इतर ज्या चालीरीती, रूढी, परंपरा यातून बाहेर पडताना ज्या अडचणी आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीचा कसलाही विचार न करता पाकिस्तानने एका झटक्यात संविधान निर्माण केलं. दिस इज अ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. आणि मग आपल्याला माहित आहे की पाकिस्तानचे पुढे काय हाल झाले. तर ते इस्लामिक रूल्स जे आहेत ते सगळीकडे लागू करण्याच्या नादामध्ये आज पाकिस्तानमध्ये वेगवेगळे प्रांत हे वेगवेगळी भाषा बोलतात. म्हणजे बलुचिस्तान त्यांची स्वातंत्र्याची मागणी करतो, त्यांनी आपला काश्मीरचा भाग, आपलं काश्मीर म्हणण्यापेक्षा काश्मीरचा भाग हा बळकावला आहे. आणि मग आपण जेव्हा ते काश्मीर राजा हरिसिंग यांच्या मदतीच्या हाकेनंतर त्याला प्रोटेक्शन करायला गेलो, आपल्या अंडर घ्यायला गेलो, त्यावेळी त्यांनी हे काश्मीरचा बराचसा भाग त्यांच्या सैन्याने ऑक्युपाय केला. आणि आता तो पाक ऑक्युपाईड जो काश्मीरचा भाग आहे ते वेगळी भाषा करतात. तिथे वेगवेगळे जे प्रांत आहेत पाकिस्तानमध्ये हे सगळे वेगवेगळ्या स्वतंत्रतेची मागणी करतात, कारण त्यांना हे जे एका दिवसाचं जे संविधान लादलं गेलं, एका दिवसात स्वतंत्र पाकिस्तानचं, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, हे पचलं नाही, हे मान्य झालं नाही. त्यामुळे ते लादण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं, ते त्यांच्यावर लादलं गेलं, त्यांच्यावर अन्याय होतो असं त्यांचं मत आहे, म्हणून ते स्वतंत्र होण्याची भाषा करतात. भारतात काय झालं मित्रांनो, भारताची प्रक्रिया याच्या अगदी उलट झाली. आता इतिहास जर बघितला तर भारताचा आणि पाकिस्तानचा इतिहास हा अजिबात वेगळा नाही, हा मिक्स इतिहास आहे. कारण ही एकच जमीन होती, ही जम्बूद्वीप हा एकच प्रदेश होता. हा संपूर्ण भूभाग जो होता हा बुद्धपूर्व काळापासून हा एक आहे. इथे कल्चरल मिक्सिंग होत आलेले आहेत, मायग्रेशन्स बाहेरून आलेले आहेत लोकांचे, मेजर जे 3 ते 4 मायग्रेशन आपण म्हणतो ते झालेले आहेत आणि लोक या भूभागामध्ये सेटल झालेले आहेत. परंतु या मायग्रेशन होत असताना जे कल्चरल चेंजेस भारतात होत गेले, जे रिलिजियस चेंजेस होत गेले, स्पिरिच्युअल चेंजेस होत गेले, त्यातून या भूभागावर एक राज्यव्यवस्था निर्माण झाली. आणि याचा एक इतिहास आहे. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आज देखील आपण जे वेगवेगळे राजे, जे राज्यकर्ते यांचा विचार करतो, त्यात आपण सम्राट अशोकाचा विचार करतो. त्यावेळेला आपण आपल्या आजही घरामध्ये बळीराजाचं नाव घेतलं जातं, बहुतांश लोकांच्या घरामध्ये जे आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो. आणि इतरही जे राजे आहेत, मुघल साम्राज्यातले अकबर दी ग्रेट आहेत, टिपू सुलतान आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, या राजांचं आदराने नाव घेतलं जातं. आता या राजांचं नाव यासाठी आदराने घेतलं जातं कारण यांच्या राज्यामध्ये यांनी
जनभावनेला महत्त्व दिलं. आणि ते महत्त्व कसं दिलं तर हे जे आपण विचार केला की भगवान गौतम बुद्धाच्या वेळेला गणराज्य व्यवस्था होती आणि या गणराज्य व्यवस्थेमध्ये जनतेचं मत, प्रतिनिधींचं मत घेतलं जाईल, वोटिंग केलं जाईल आणि मग नियमावली केली जाईल आणि ती इम्प्लिमेंट केली जाईल. म्हणजे त्यावेळेला डेमोक्रेसी ही ऑलरेडी आपल्याकडे अस्तित्वात होती. म्हणूनच आपल्या देशाला अनेक लोक म्हणतात की भारत ही डेमोक्रेसीची मदरलँड आहे. आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये सांगतात इंडिया इज द मदर ऑफ डेमोक्रेसी. ते किती डेमोक्रेसी पाळतात हा वेगळा प्रश्न आहे, ते किती संविधानाला महत्व देतात हाही वेगळा प्रश्न आहे. ते तर दे सीम टू बी किलर्स ऑफ डेमोक्रेसी ॲट द मोमेंट. मोदी आणि त्यांचा जो पार्टी आहे आणि त्यांचं जे संघटन आहे त्यांना डेमोक्रेसी त्या अर्थाने मान्य नाही, त्यांना संविधान देखील मान्य नाही. त्यांचा जर इतिहास बघितला तर हे संविधान विरोधक राहिले आहेत, डेमोक्रेसी विरोधक राहिले आहेत. कारण त्यांची आचारसंहिता हीच विषमतेवर, मनुस्मृतीवर आधारलेली असते. तर थोडक्यात म्हणजे ह्या राजांचं आपण का नाव घेतो, सम्राट अशोकाला एवढं महत्व का दिलं जातं? कारण सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही गणव्यवस्था होती, प्रतिनिधित्व होतं, जनकल्याण होतं, सामाजिक न्याय होता, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान बुद्धाची जी शिकवण होती ही इम्प्लिमेंट केली जात होती. सहिष्णुता होती, सगळ्या मान्यतेच्या पंथाच्या लोकांना टॉलरेट केलं जात होतं आणि हे सम्राट अशोकाचा काळ होता. त्यानंतर सम्राट कनिष्काने देखील असंच राज्य केलं, म्हणून आपण कनिष्क राजाला देखील एवढं मानतो. आता कनिष्क राजाचं राज्य राजधानी कुठे होती तर मेन जी राजधानी होती ती पेशावरला होती आणि खाली देखील राजधानी त्यांची नॉर्थ इंडियामध्ये होती. परंतु यांच्या राज्यामध्ये डेमोक्रेटिक सिस्टम्स एस्टॅब्लिश झालेल्या होत्या. बळीराजा त्यामुळेच आपल्याला मानतो. म्हणूनच आपली आई, बहीण, मुलगी आज देखील म्हणते की आम्हाला बळीराजाचं राज्य हवं. म्हणजे असं काही त्या बळीराजाच्या राज्यामध्ये होतं, अशी काही आचारसंहिता होती, असं काही संविधान होतं, असं कॉन्स्टिट्यूशन होतं की जे कॉन्स्टिट्यूशन ह्या मायांना, ह्या मुलींना, आयांना हवं असं वाटतं. त्यांना त्याच्यामध्ये समता होती, बंधुभाव होता, त्यांना इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, आज जे आपण म्हणतो की लिबर्टी, फ्रॅटर्निटी, समता, स्वातंत्र्य, बंधुता, हे त्या राजांच्या, राज्यकर्त्यांच्या डेमोक्रेटिक सिस्टममध्ये, त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं. म्हणून आज देखील आपल्याला बळीराजा हवा असं वाटतो. आणि छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला का महत्व आहे? कारण इथे देखील बंधुता होती, न्याय होता, समता होती, स्वातंत्र्य होतं लोकांना. शाहू महाराज तर समजा ते इंग्रजांच्या आधिपत्याखाली त्यांचं राज्य होतं, लेकिन त्यांना जे काय अधिकार होते शाहू महाराजांना, त्या अधिकाराअंतर्गत त्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्थापित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. म्हणूनच ते आज आपल्या हृदयातले राजे आहेत. म्हणून राजर्षी शाहू महाराज आपल्याला एवढे आवडतात. एवढंच नाही तर मुघल साम्राज्यातले मुस्लिम शासक आपण विचार करा. सम्राट जो अकबर होता, अकबर हा खूप लिबरल मनोवृत्तीचा होता. आणि हा लिबरल का झाला, याला ग्रेट का म्हटलं गेलं? कारण याने मुघलांसारखं इस्लामिक पद्धतीने राज्य तर केलं, परंतु याने जे स्थानिक कल्चर होतं, या कल्चरला जेव्हा महत्व दिलं, याला रिस्पेक्ट केलं, लोकांच्या भावना ऐकल्या आणि त्यानुसार त्याने जेव्हा कारवाई सुरू केली, कायदे बदलले, नवीन कायदे आणले, त्यावेळेला तो ग्रेट झाला. तोपर्यंत तो ग्रेट नव्हता. टिपू सुलतान देखील असाच होता, जो बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी स्थानिक नेटिव्ह मूळ निवासी लोकांची जी तत्वप्रणाली होती ही त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली आणि जनतेचं, रयतेचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न केला. तेव्हा हे टिपू सुलतान देखील महान राजे झाले. तर या पार्श्वभूमीवर जेव्हा इंग्रज येतात, इंग्रज त्यांचं स्वतःचं राज्य स्थापन करतात आणि मग इंग्रजांची जी राणी आहे व्हिक्टोरिया राणी, ही 1858 साली एक तिथे आपल्याला नियम येतो इंग्रजातून, इंग्रज सरकारचा, आणि त्या सरकारच्या इंग्लंडच्या राणीच्या माध्यमातून तिला एम्प्रेस ऑफ इंडिया केलं जातं. म्हणजे भारताची सर्वेसर्वा ही क्वीन व्हिक्टोरिया 1858 साली जाहीर होते. आणि मग पुढे आपल्या देशातल्या काही लोकांचा ग्रुप एकत्र येतो, भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस फॉर्म येते. काही लोक सशस्त्र क्रांतीचे लढे लढतात आणि काही लोक धार्मिक आधारावर
देशामध्ये चळवळी, RSS सारखे, मुस्लिम लीग सारखे धार्मिक आधारावर त्यांचे अजेंडे चालवतात. तर यातून एक प्रक्रिया सुरू होते, समाजाची बदलायची प्रक्रिया सुरू होते, यंत्रणा बदलायची प्रक्रिया सुरू होते. आणि या सगळ्या प्रक्रिया सुरू असताना काही सामाजिक बदलाच्या चळवळी सुरू होतात, सामाजिक न्यायासाठी, सोशल डेमोक्रेसीसाठी, सामाजिक लोकशाहीसाठी चळवळी सुरू होतात. आणि त्यात अग्रगण्य जे नावं आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे जे गुरु होते महात्मा फुले, हे सगळ्यात आधी यांचे नावं घेतले पाहिजेत. उत्तर भारतात, दक्षिण भारतात देखील अनेक मोठे नेते होऊन गेले त्यावेळी की ज्यांनी हे सामाजिक न्यायाची लढाई सुरू केली. मग यात सामाजिक चळवळी राजाराम मोहन राय असतील, आगरकर असतील, पेरियार रामस्वामी असतील, उत्तरेतले अनेक नावं घेण्यासारखे महान त्यावेळेचे सामाजिक चळवळकर्ते, आंदोलनकर्ते होते, यांनी या चळवळी सुरू केल्या. आणि याच्याही पूर्वी वारकरी पंथ होता. आणि अशा प्रकारचे जे आध्यात्मिक काम करणारे नाथपंथ किंवा दक्षिणेमध्ये, उत्तरेमध्ये अनेक अशा चळवळी झाल्या. या चळवळींच्या माध्यमातून समाजामध्ये समता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवी मूल्यांचं महत्त्व वाढवणाऱ्या अशा प्रकारच्या मूल्यांची पायाभरणी सुरू होती. आणि या प्रोसेसमधून देश जात होता. आणि मग ॲट द एंड जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळतं त्यावेळेला, स्वातंत्र्य 1947ला आपल्याला मिळतं, परंतु त्यावेळेला आपल्याला सरकार मिळत नाही. आपण 1947ला ठरवतो, आपले जे पूर्वज होते, आवर फोर फादर्स, ते एक इंटरिम गव्हर्नमेंट तयार करतात. आणि हे इंटरिम गव्हर्नमेंट जे आहे ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करतं. प्रोव्हिजनल असेंब्ली जी असते, म्हणजे तात्पुरतं जे सरकार आहे 1947 ते 1950 पर्यंत काम करणारं, हे एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करतं की जे आपल्यासाठी कॉन्स्टिट्यूशन तयार करेल. आणि मग ते कॉन्स्टिट्यूशन तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये मुस्लिम लीग बाजूला झालेली असते ऑलरेडी, कारण त्यांना भारतातली जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असते ती नको असते. आणि त्याच्यापासून कम्युनिस्ट बऱ्यापैकी बाजूला पडलेले असतात. RSS, हिंदू महासभा सारखे जे ब्राह्मणवादी जे गट असतात ते बाजूला पडलेले असतात, कारण त्यांना हे सगळं नको असतं. परंतु यामध्ये महत्त्वाचे जे भाग घेतात ते काँग्रेसमधले त्यावेळेचे ज्येष्ठ नेते. आणि काँग्रेस आणि गांधीजी हे त्यावेळी अनेक लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं नाव असतं की ज्यांचा सहभाग कोणीच टाळू शकत नाही, त्यांना सहभागी करून घेणं आवश्यकच असतं. आणि मग ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जेव्हा बसते, हिच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर BR आंबेडकर यांना केलं जातं. इतरही 7 मेंबर असतात. तर बघा ही प्रक्रिया, बघा ही प्रक्रिया कशी चालत आलेली आहे. हिच्यामध्ये इतिहास येतो आहे देशाचा, हिच्यामध्ये संस्कृती येते आहे, या चळवळी ज्या आहेत स्वातंत्र्य लढ्याच्या, सामाजिक बदलाच्या, मुक्तीच्या, आपल्या ज्या रूढी परंपरा, सतीची चाल, अस्पृश्यता आणि ज्या काय अंधश्रद्धा, वाईट अमानवीय प्रथा आहेत, या निपटण्यासाठी ज्या ब्रिटिश सरकारचे वेगवेगळे कायदे येतात. क्वीन व्हिक्टोरिया एम्प्रेस झाल्यानंतर भारतामध्ये जे नवीन कायदे येतात ब्रिटिश इंडियामध्ये, हे सगळे कायदे, हे सगळं मिक्स होतंय. आणि या सगळ्यांचं मिश्रण होऊन एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जेव्हा कायदे बनवायला, भारताची राज्यघटना बनवायला एकत्र जमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा हे सगळं बॅकग्राऊंड ही असेंब्ली लक्षात घेते. आणि मग ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली एक ड्राफ्ट तयार करते आणि यातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार होते. तर या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. एक म्हणजे या कॉन्स्टिट्यूशनमध्ये विचारधारा कुठली आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. विचारधारा याच्या पाठीमागे आहे. जसं पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूशनच्या मागे विचारधारा काय आहे, तर इस्लाम आहे. प्रेरणा काय आहे, तर अल्लाह आणि अल्लाहचे कायदे आहेत. आणि याच्यातून अचीव काय करायचं आहे त्यांना, तर इस्लामिक स्टेट अचीव करायचं आहे. याच्या पलीकडे त्यांचं काही व्हिजन आहे का, इन्स्पिरेशन आहे का, मोटिवेशन आहे का, मिशन आहे का, तर नाही.
वर म्हणजे जर आपण याच्या बेसिक मुळाशी गेलो तर याच्या पलीकडे काही दिसत नाही. मात्र इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं तसं नाही. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या मागे विचारधारा आहे, एक व्हिजन आहे, मिशन आहे, आणि या सगळ्या सोबत मग त्यांनी एक पॅकेज दिलेलं आहे, पॅकेज ऑफ रूल्स रेग्युलेशन्स, जे काय आपण त्याला म्हणतो कलम जे आहेत की हे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. हे रूल्स अँड रेग्युलेशन चालवण्यासाठी आपली कॉन्स्टिट्यूशन जे आहे ती प्रक्रिया देते, प्रोसेसेस देते की अशा अशा पद्धतीने हे चालवलं जावं. आणि ही प्रक्रिया चालवत असताना जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी ट्रबल शूटिंगसाठी मेकॅनिझम्स ही कॉन्स्टिट्यूशन देते. आणि जर समजा अशी काही वेळ आली की ज्या वेळेला हे सगळं करत असताना डेडलॉक सिच्युएशन झाली, म्हणजे असा काही पेच प्रसंग निर्माण झाला की आता काय करावं सुचत नाहीये, कॉन्स्टिट्यूशनल पेच प्रसंग ज्याला म्हणतात, तर त्यात देखील आपली राज्यघटना जी आहे ती सोल्युशन देते की अशा प्रसंगांमध्ये कोणी काय करायचं, म्हणजे न्यायालयाने काय करायचं, जे प्रशासन आहे त्याने काय करायचं, आणि जी पॉलिटिकल जी सिस्टीम आहे त्यांनी काय करायचं, लेजिस्लेटिव्ह सिस्टीम जे कायदे निर्माण करणारे त्यांनी काय करायचं, याची विभागणी करून दिलेली आहे. पण या सगळ्यांच्या वर, यांच्या डोक्यावर सगळ्यांच्या वर कॉन्स्टिट्यूशन असते. म्हणजे पार्लमेंट कायदे करणार, पण हे कायदे कॉन्स्टिट्यूशनला धरूनच करणार. त्यांनी ते कॉन्स्टिट्यूशनला धरून केले की नाही यात जर काही तफावत निर्माण झाली तर त्याचा निर्णय कोर्ट घेणार. कोर्ट हे त्यांच्या अखत्यारीत राहूनच निर्णय घेणार, आणि त्यांचा प्रत्येक निर्णय हा कॉन्स्टिट्यूशन मधल्या कलमांना धरून त्याच्या अंतर्गतच असेल. त्याच्या बाहेरचं जर काही मॅटर असेल तर ते पार्लमेंटला सांगणार की तुम्ही याच्याबद्दल कुठला तरी निर्णय घ्या. आणि या सगळ्या निर्णयांचं खाली इम्प्लिमेंटेशन, यंत्रणा राबवण्याचं काम जे आहे ते प्रशासन करणार. आता पार्लमेंट जे आहे याला देखील पूर्ण सर्वेसारखे अधिकार नसतात. याच्यावर न्यायालयाचा कंट्रोल असतोच, आणि प्रशासन जे आहे आयडियली यांनी यांचा किती कंट्रोल ऐकायचा याबद्दल देखील आपले संविधान जे आहे ते प्रशासनाला अधिकार देतं आणि त्यांना जबाबदाऱ्या देतं. आता हे सगळं आपसात हे किती पाळतात बघा. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ इज ऑल राईट, इट्स परफेक्ट कॉन्स्टिट्यूशन. पण कॉन्स्टिट्यूशन कोणाच्या ताब्यात जाते, याचं चालवणारा कोण आहे, त्याच्या नीतीवर, त्याच्या इंटेन्शनवर काय रिझल्ट आहेत आणि हे कॉन्स्टिट्यूशन कसे रिझल्ट देईल हे डिपेंड राहील. त्यामुळे काही वेळा अशी वेळ आली आहे आपल्याकडे, जशी 1975ला इमर्जन्सी आली होती, त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशनच्या वर जाऊन एक इन्चार्ज होण्याचा त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केला होता, आणि त्यासाठी त्यांना नंतर माफी मागावी लागली होती. परंतु लक्षात घ्या, याच्याबद्दल देखील चेक ठेवलेला आहे कॉन्स्टिट्यूशनने की तुम्ही ताब्यात जरी कॉन्स्टिट्यूशन घेतली तरी तुम्ही अमर्याद कॉन्स्टिट्यूशनला वगळू शकत नाही, कॉन्स्टिट्यूशनचे वर जाऊन डोक्यावर बसू शकत नाहीत. कारण 1975 ते 77 इमर्जन्सी लावली इंदिराजींनी, आणि त्यानंतरचे जे इलेक्शन्स आले त्यामध्ये शेवटी त्यांचा निर्णय कोणी केला, लोकांनी केला. म्हणजे लोकांचं कल्याण, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही कॉन्स्टिट्यूशन कोणासाठी आहे, तर भारताच्या लोकांसाठी आहे. कॉन्स्टिट्यूशन कोणाची आहे, भारताच्या लोकांची आहे. आपल्या प्रिएम्बलमध्ये म्हटलेलंच आहे बघा, मी तुमच्यासाठी प्रिएम्बल वाचून दाखवतो. ही जे भारतात कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल अगदी क्लिअर वर्ड्समध्ये म्हणतं की आम्ही भारताचे लोक. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कोण जाहीर करताय, कोण कोणाला देत आहे, तर आम्ही भारताचे लोक, ही आमची कॉन्स्टिट्यूशन आहे, आम्ही आहोत. म्हणजे वी द इंडिया, म्हणजे इंग्लिशमधून आपण वाचलं तर हे इंडिया येणार. आजकाल आपल्या सरकारमध्ये काही अविवेकी इररॅशनल पद्धतीची एक विचारसरणी आलेली आहे, आणि त्यानुसार ते इंडिया भारत याच्यामध्ये तफावत करू पाहत आहेत. दिस इज अ नॉनसेन्स टाईप ऑफ सिच्युएशन, आणि याला आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर मोदी सुद्धा याच्यामध्ये या नॉनसेन्स टाईप ऑफ सिच्युएशन मध्ये खतपाणी घालतायत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. एवढा बालिशपणा कुठल्याच प्राईम मिनिस्टरने आपल्या भारताच्या केला नव्हता.
मोदींनी देखील हे करू नये अशी अपेक्षा आहे. परंतु आपलं दुर्दैव आहे, मोदी आणि कॉन्स्टिट्यूशन, RSS आणि कॉन्स्टिट्यूशन हा एक पूर्ण वेगळा विषय आहे. तो आजचा आपला विषय नाही. ते कॉन्स्टिट्यूशन मानतच नाहीत. त्यांना ब्राह्मणवादी, वर्णवादी, ब्राह्मण डॉमिनेटेड सिस्टीम हवी आहे आणि मोदी हे फक्त एक ब्राह्मण सेवक म्हणून तिथे काम करतात, RSS सेवक म्हणून. तर हे प्रिएम्बल काय म्हणतं? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. बघा, प्रत्येक शब्द किती महत्वाचा आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. लक्षात घ्या, हे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी आमच्यासाठी आम्हालाच अर्पण केलेलं आहे. अब्राहम लिंकनने म्हटलंय ना की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. तशी आपली संविधान ही भारताच्या लोकांनी भारतीय लोकांना दिलेलं भारतीय लोकांसाठीचं संविधान आहे. लक्षात घ्या, याच्या पलीकडे कुठलंच त्याचा अर्थ नाही संविधानाचा. हे बाकी कोणासाठीच नाही, भारतातल्या प्रत्येक घटकासाठी हे संविधान आहे. त्यामुळे इट शुड नॉट इग्नोर एनी एलिमेंट, एनी कम्युनिटी. ते मायनॉरिटी म्हणून त्याचा एक जरी घटक असेल त्या कम्युनिटीचा, तरी त्या घटकाचा, त्या कम्युनिटीचा विचार करणारं असं हे संविधान आहे. त्याला स्वातंत्र्य देणारं, त्याला बंधुता देणारं, त्याला न्याय देणारं, त्याला समानता देणारं असं हे संविधान भारताचं आहे. तर हे तुम्ही प्रक्रिया लक्षात घ्या की पाकिस्तानचं संविधान, भारताचं संविधान किंवा चीन, रशिया सारख्या देशांचं किंवा आता इस्रायल देखील बघा त्यांच्याकडे काय आहे. तर त्यांच्याकडे जर अशा पद्धतीचं संविधान असतं आणि काही जे तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतलं जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी काही वॉर्निंग दिल्या होत्या, त्या किती महत्वाच्या आहेत. आज इस्रायल सारख्या देशांना, रशिया सारख्या देशांना आणि आपल्याला भारताला तर ती महत्वाचीच आहेत त्या 3 वॉर्निंग्स. मी त्या तुमच्या शेवटी घेतो, आता काही मिनिटात मी ते वाचतो. तर हे आहे भारताचं संविधान. याचं विजन जे आहे ते क्लिअर आहे की असा आम्हाला देश द्यायचा आहे. हे जे मी आता प्रिएम्बल वाचलं हे विजन आहे भारताच्या संविधानाचं. हे कुठून आलेलं आहे? तर हे आपल्या इतिहासातून आलेलं आहे, हे आपल्या संस्कृतीतून आलेलं आहे. हे आपल्या देशाच्या, आपल्या पूर्वजांनी जो लढा लढला, जो स्ट्रगल केला, आपल्या सामाजिक न्यायाच्या, सामाजिक समतेच्या ज्या क्रांत्या झाल्या, जे आंदोलनं झाले, जी चळवळ झाली, या सगळ्यातून एक मिश्रण, चर्वण होऊन मग आपले फोरफादर्सने, आपल्या पूर्वजांनी आपल्या, असं जेव्हा मी सांगतो तेव्हा माझं मन अत्यंत आदराने भरून येतं की ह्या सगळ्यांनी, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा रोल होताच आणि इतरही खूप मोठ्या संख्येने लोक होते, वेगवेगळ्या कमिटीज होत्या. यात जवळजवळ मी त्या कमिटीजचे सगळे नावं घेत नाहीत, पण 18 ते 20 कमिटीज होत्या आणि त्यातली जी सगळ्यात महत्वाची जी कमिटी होती ती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, आणि त्याचे चीफ जे होते, चेअरमन जे होते ते बाबासाहेब आंबेडकर होते. तर त्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचा शिल्पकार, फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. ते बरोबरच म्हटलं जातं, कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्यात जास्त या संविधानाच्या निर्मितीमध्ये होतं. ही वॉज द मोस्ट इंटेलेक्च्युअल, मोस्ट एज्युकेटेड, मोस्ट हार्डवर्किंग, मोस्ट सिन्सिअर, मोस्ट डेडिकेटेड अँड मोस्ट सिरियस अबाउट ब्रिंगिंग आउट दिस कॉन्स्टिट्यूशन, की जिच्यामध्ये जो भगवान बुद्धाचा जे प्रिन्सिपल होतं, तत्व होतं, बहुजन सुखाय बहुजन हिताय, आणि जे प्रिन्सिपल्स आहेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, हे या संविधानामध्ये यावेत, हे
त्याच्यासाठी सगळ्यात जास्त डेडिकेटेड जर कोण होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. याचा अर्थ बाकीच्या लोकांना असं संविधान यावं असं वाटत नव्हतं, असं अजिबात नाही. जवाहरलाल नेहरू किंवा इतर जे काँग्रेसचे जे समतावादी विवेकवादी नेते होते हे देखील तेवढेच कमिटेड होते, परंतु ही जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सोपवण्यात आली होती. ती आपोआपच त्यांच्यावर आली होती. त्यांच्याशिवाय उत्तम असा व्यक्ती त्यावेळी उपलब्धच नव्हता. आणि बी आर आंबेडकर जर त्यावेळी या ड्राफ्टिंग कमिटीवर नसते तर हे संविधान असं राहिलं नसतं. आपल्याला कदाचित शेजारी आपण बांगलादेश बघतो, आपण श्रीलंका बघतो, आपण बर्मा बघतो, आपण पाकिस्तान बघतो, याच पद्धतीने आपल्या लोकशाहीचे देखील संविधानाचे देखील हाल झाले असते. आता संविधानाचा आपण हे मिशन विजन बघितलं, ही पार्श्वभूमी बघितली, आणि आता काही लोक सध्याच्या स्थितीमध्ये या संविधानाचा त्यांना फार राग आहे. हा आताचा नाही आहे, हा राग जेव्हा संविधानाचा जन्म होत होता त्यावेळपासून यांना राग आहे. त्यांना संविधान आवडतच नाही. ते पुन्हा पुन्हा मागे जातात. ते पुन्हा पुन्हा म्हणतात की तेव्हा देखील ते म्हणले संविधान जेव्हा निर्माण होत होतं की यात आपले वेद नाहीत, यात आपली मनुस्मृती नाही, यात आपले पुराण नाहीत, यात आपलं रामायण महाभारत नाही, यात भगवद्गीता नाही. मुस्लिम राष्ट्र निर्माण करू पाहणारे जे होते मुस्लिम लीग, ते म्हणले की याच्यात आपलं कुराण नाही. कोणाला वाटत होतं की याच्यामध्ये आपलं बायबल नाही. बुद्धिझमचा फार त्यावेळेला इन्फ्लुएन्स नव्हता, नाही तर लोक म्हणले असते की आपले त्रिपिटक याच्यामध्ये नाही. तर ह्या सगळ्यामुळे, आणि जे प्रिन्सली स्टेट होते त्यांना वाटत होतं की अरे याच्यात आम्हाला काय मिळणार, त्यामुळे त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून या सगळ्यातून हे जे विचार आहेत यातून जे झिरपले, जे अल्टिमेट जे सर्व बहुजन हिताय बहुजन सुखायचे जे विचार होते ते त्यातून ह्या संविधानामध्ये आले. आणि हे ज्यांना मान्य नव्हते, ज्यांना आपल्या आपल्या संहितेच्या प्रती चिपका होता, उदाहरणार्थ ज्यांना आजही मनुस्मृती ही संविधानापेक्षा श्रेष्ठ वाटते, आजही आहेत आपल्याकडे बोलणारे, भाषणांमधनं बोलणारे असतात अशा प्रकारचे इमॅच्युअर स्टेटमेंट करणारे, तर ते त्यांना आजही संविधान मान्य नाही. म्हणून RSS सारखे जे संविधान विरोधी जे लोक आहेत की ज्यांच्या संहितेमध्ये मनुस्मृती एस्टॅब्लिश केली पाहिजे, ज्यांनी संविधानाला, आपल्या देशाच्या ट्राय कलरला, इंडियन नॅशनल जो आपला तिरंगा आहे याला विरोध केला, अनेक प्रतीकांना विरोध केला, अगदी पायदळीत उडवला, फडकवला नाही अनेक दशक झेंडा, अशा लोकांना संविधान नको असतं. कारण यांना हे जे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे जे तत्व आहेत या संविधानाच्या प्रॉपर इम्प्लिमेंटेशन मधून जी बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या इतर पूर्वजांना, पंडित जवाहरलाल नेहरूंना, महात्मा गांधींना जी अपेक्षित होती, जी आर्थिक आणि सामाजिक प्रगती सर्व घटकांची होते आहे, जी होऊ शकते चांगल्या पद्धतीने, ही काही लोकांना नको असते. त्यांना त्यांचं डॉमिनन्स हवं असतं. म्हणून ही जी ब्राह्मणवादी मंडळी आहेत ही सगळ्यात मोठा आपल्या संविधानाला विरोध करणारा देशातला घटक आहे, आणि हा सगळ्यात मोठा धोका देखील आहे आपल्या भारतीय संविधानाला. म्हणून आपण जपून राहिलं पाहिजे. यांना कुठल्याही पद्धतीचा स्कोप वाढेल अशा आपण ऍक्टिव्हिटीज करायला नको. तर आता बराच वेळ झाला मी बोलतो आहे, मी कन्क्लूड करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये जे वेगवेगळे कलम दिलेले आहेत, हे कलम पाहता या मी जे पश्चिमी देशांमध्ये जी स्वातंत्र्य, मानवी मूल्यांचा हक्क, मानवी हक्क, त्यांचे ह्युमन राईट्स आणि त्यांचं जे पर्सनल जे फ्रीडम आहे, लिबर्टी आहे, हे ज्या पद्धतीने उपलब्ध आहे आज, ते आपल्या संविधानातले कलम जर जसेच्या तसे लागू केले तर आपला देश एका दिवसात जगातला सगळ्यात जास्त जो लिबरल कंट्री आहे, स्वतंत्र देश आहे, अशा देशांमध्ये जाऊन बसेल, आज जाऊन बसेल. परंतु आपल्या देशातली बुरसटलेली मनुवादी मानसिकता, लोकांचा भ्रष्ट ॲटिट्यूड, लोकांच्या मनातली मानसिक गुलामी, सामाजिक गुलामी, धार्मिक गुलामी, आज देखील बघा एखादा बुवा बाबा येतो आणि तो सरळ संविधानाच्या विरोधात बोलतो, हमको हिंदू राष्ट्र लाना है, म्हणजे तो संविधानाच्या विरोधात बोलतो. आणि लोक वेड्यासारखे, बैलांसारखे माना डोलतात त्यांच्या पुढे, काही बोलत नाहीत. आणि बहुजन लोक असतात माना डोलवणारे, ते जर सवर्ण असले, ब्राह्मणवादी असले तर तो वेगळा भाग आहे, परंतु हे बहुजन लोक असतात की जे संविधानाविरुद्ध अशा प्रकारचं कथन केलं जातं आणि तरी देखील तिथून शांतपणे ऐकून घेतात. गुलामांना गुलामगिरीची जाणीव झालेली नाही, एवढाच आपण त्याचा अर्थ जाणायचा. म्हणूनच
बाबासाहेब आंबेडकरांनी जी भीती व्यक्त केली होती आणि वॉर्निंग दिली होती देशाला त्यांच्या भाषणामध्ये, संविधान सभेमध्ये, त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला 3 गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ग्रामर ऑफ अनार्की. ग्रामर ऑफ अनार्की. तर अनार्की म्हणजे डेमोक्रेसीच्या विरुद्ध अवस्था, स्टेट की जिथे ब्रेकडाऊन झालेले आहेत, यंत्रणा ब्रेकडाऊन झालेल्या आहेत. आता सध्या भारतात जर आपण बघितलं, बऱ्यापैकी अनार्की दिसते. मोदींच्या राजवटीमध्ये आपल्याला अनागोंदी कारभार दिसतो. कुठेही काही अशी शिस्त नाही. ते ईडी सीबीआय वाले हादरले, त्यांना जसे आदेश मिळतात ते जाऊन आपले छापे टाकतात. पोलीस पाहिजे तसे, त्यांना पाहिजे तसं न्याय यंत्रणेला दबाव केला जातो. कुठे मीडिया सगळा इकडचा तिकडे, अनार्की झालेली आहे. तर ती अनार्की नको, बाबासाहेबांना नको होती. म्हणजे एखादी गोष्ट करून न्यायची असेल तर त्याच्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून दगडं फेकायचे, कायदा हातात घ्यायचा, स्वतः गोष्टी करायच्या. जसं पाकिस्तानामध्ये घडलं. पाकिस्तानामध्ये संविधान प्रत्यक्ष कॉन्स्टिट्यूशन जे 1973 साली निर्माण झालं. कारण तिथे 1971-70च्या सुरुवातीला आपण त्यांना हरवलं, त्याचे 2 तुकडे केले आणि त्यावेळेला मोठा उठाव झाला पाकिस्तानामध्ये. विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीज ताब्यात घेतल्या, कामगारांनी गिरण्या ताब्यात घेतल्या. तर अशी अनार्की निर्माण झाली आणि ते रूल करू लागले. त्यामुळे तिथे एक कॉन्स्टिट्यूशन निर्माण करण्याची त्यांना गरज झाली आणि 1973ला त्यांनी कॉन्स्टिट्यूशन निर्माण केलं. भारतात मात्र सगळ्यात आधी काय केलं आपल्या पूर्वजांनी, तर जो काळ होता, स्वातंत्र्य मिळालं 47ला, त्यानंतर त्यांनी एक तात्पुरतं सरकार, इंटरिम गव्हर्नमेंट तयार केलं आणि त्या गव्हर्नमेंटने कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार केली. त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला काम दिलं की तुम्ही आता ड्राफ्ट करा, आपल्या संविधानाचा तुम्ही एक मसुदा तयार करा. म्हणजे सगळ्यात पहिलं काम त्यांनी ते केलं. पाकिस्तानने उलटं केलं. सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं की ये इस्लामिक राष्ट्र है और इसके ऊपर चलने दो, जैसा करना है वैसा करना है. त्यामुळे त्यांच्या पुढे व्हिजनच लोकांच्या कल्याणाचं राहिलं नाही. इस्लाम, मग तो कोणी इम्प्लिमेंट करायचा? लोक ऐकत नाहीत, सरकारचं चालत नाही, मग तिथल्या मिलिटरीने टेक ओव्हर केलं. मग मिलिटरी सांगणार की इस्लाम काय आहे, आणि आज देखील तेच होत आहे. आणि म्हणून त्यातून ऑपरेशन निर्माण झालं, ऑपरेशन सप्रेस लोक निर्माण झाले, त्या लोकांना अन्यायाची भावना निर्माण झाली आणि म्हणून त्यांचे असे ते दुभंगले. म्हणून ते आपल्याकडे बघतात नेहमी की भारताची डेमोक्रेसी चांगली आहे. भारतात तसं नाही झालं. भारतात अगदी योग्य पद्धतीने सगळी वातावरण निर्मिती झाली. स्वातंत्र्य लढा सुद्धा ज्या पद्धतीने लढला गेला, भारताची जर एका दिवसात जर सशस्त्र क्रांती झाली असती तर भारतामध्ये देखील अनार्की निर्माण झाली असती. इंग्रज सोडून गेले. भारतामध्ये शेकडो राज्य आहेत, वेगवेगळ्या राजांचे. करायचं काय? कोण चालवणार? कसं चालवणार? लोकांमध्ये भारत नावाचा एक कन्सेप्टच नव्हता, देश नावाची संकल्पनाच नव्हती. ती या काही दशकांच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे ही संकल्पना निर्माण झाली. या चळवळीतून, आंदोलनातून ज्या पद्धतीने समाज पिळून निघाला, ते जे म्हणतात सुलाखून निघाला, तापून निघाला, त्या प्रक्रियेमधून आपली कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती झाली. अशामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकरांसारखे हिरे, मोती, जवाहरलाल नेहरूंसारखे, महात्मा गांधींसारखे हे असे हिरे मोती देशाला मिळाले की ज्यांच्या व्हिजनमधून, ज्यांच्या प्रेरणेतून, मोटिवेशनमधून ही सगळी प्रक्रिया स्मूथ झाली. त्यावेळेला फार स्मूथ झाली नाही. अनेक लोक मारले गेले, अनेक ठिकाणी गोंधळ घातला गेला हिंदू मुस्लिमच्या नावाने, तो वेगळा भाग आहे. परंतु ही अनार्की बाबासाहेबांना नको होती आणि अशी अनार्की झाली. बघा आता 1990s मध्ये बाबरी मस्जिद राम मंदिरच्या नावाने अनार्की झाली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की अशा प्रकारचं कुठलंही विध्वंसक काम करायचं नाही. RSS विश्व हिंदू परिषदने वचन दिलं सुप्रीम कोर्टाला, परंतु तरी देखील त्यांनी जाऊन बाबरी मस्जिद पाडली. आणि मग आपल्याला माहितच आहे की कसं आता या शतकामध्ये एक न्यायाधीशाला ब्लॅकमेल केलं गेलं, त्याला राज्यसभेचं पद दिलं गेलं, त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले गेले आणि मग त्याने निर्णय दिला. आणि तो आज राज्यसभेचा खासदार आहे, तो न्यायाधीश की ज्याने बाबरी मस्जिदचा निर्णय दिला तो. तर हे बाबासाहेबांना नको होतं. मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकारवर दबाव आणून सरकारने काय निर्णय घ्यायचे याच्याबद्दल एक अनार्की स्टेट निर्माण केली गेली. याच्यामध्ये मीडियाने खतपाणी घातलं, याच्यामध्ये RSS सारख्या संघटना पुढे आल्या आणि अनेक पॉलिटिकल
पार्टीने, बीजेपी सारख्या या लोकांनी एक अनार्कीची स्टेट निर्माण केली. आणि त्यातून काय निर्माण झालं तर हे आपण बघतो जाऊ गेल्या 10 वर्षामध्ये काय. तर बाबासाहेबांना जे डिसिजन मेकिंग आहे हे डेमोक्रेटिक हवं आहे, कॉन्स्टिट्युशनल हवं आहे, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी वॉर्निंग पहिली दिली होती की अशी ग्रामर ऑफ अनार्की नको आपल्या कॉन्स्टिट्युशनल वर्किंगमध्ये. दुसरं जे त्यांनी वॉर्निंग दिलं होतं बघा किती तंतोतंत लागू होतं. त्यांना पॉलिटिकल हिरोइझम नको होतं. त्यावेळेला कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये असेल की गांधी सध्या हिरो आहेत, मग पुढे नेहरू हिरो होऊ शकतात आणि याच्याने डेमोक्रेसीला नुकसान होऊ शकतं. किंवा ठीक आहे, गांधी नेहरूंनी जरी एक डेमोक्रेसी चांगली मेंटेन केली तरी पुढे कोण जाणे, दुसरा एखादा निर्माण होईल, इंदिरा गांधी निर्माण होईल, मोदी निर्माण होईल, हे त्यांच्या डोक्यामध्ये होतं. बाबासाहेबांना हे माहीत होतं की अशा प्रकारचे पॉलिटिकल हिरो निर्माण केले जातील आणि त्यांच्या मागे धावणारे अंधभक्त निर्माण केले जातील आणि ह्या गुलाम अनुयायांमुळे डेमोक्रेसीला, कॉन्स्टिट्यूशनला नुकसान होईल. की एवढी गुलामी आहे की इतके खासदार आहेत SC ST OBCचे, हे ब्राह्मण आणि जे सवर्ण आहेत यांच्यापेक्षा संख्येने खूप जास्त आहेत. असं असून देखील SC ST OBCच्या विरोधातले निर्णय घेतले जातात तरी देखील ते लोकसभेमध्ये तोंड देखील उघडत नाहीत. हे जे पॉलिटिकल हिरोइझम, पॉलिटिकल अंधभक्ती जी निर्माण झाली ही कॉन्स्टिट्यूशनलाच कशी खाते, लोकशाहीलाच कशी खाते, हे बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला चांगलं माहित होतं. म्हणून त्यांनी दुसरं वॉर्निंग दिलं होतं की देअर शुड बी नो पॉलिटिकल हिरोइझम ऑर पॉलिटिकल भक्ती नको होती त्यांना. आणि तिसरा त्यांनी अजून एक हे दिला होता, म्हणजे वॉर्निंग केली होती की पॉलिटिकल डेमोक्रेसी जी आहे ही ठीक आहे, आता मिळाली आहे आपल्याला, परंतु याचा अर्थ आपल्याला सोशल डेमोक्रेसी मिळाली आहे असा नाही. म्हणजे तुम्ही एक व्यक्ती एक मत, एक व्यक्ती एक प्रतिनिधी, म्हणजे एक तुम्ही आमदार असेल तो SCचा असेल, STचा असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ट्रान्सजेंडर असेल, ब्राह्मण असेल, कोणीही असेल, सिख असेल, तो तिथे जाऊन रिप्रेझेंट करेल. हे झालं पॉलिटिकल डेमोक्रेसी. तुम्ही एका व्यक्तीने एकाला मत देताय तर मग तो कुठल्याही जातीपातीचा, वर्णाचा, लिंगाचा असो, कुठली भाषा बोलणारा असो की मुका असो की आंधळा असो, एक मत देऊ शकतो. दिस इज पॉलिटिकल डेमोक्रेसी. परंतु सामाजिक लोकशाही देशामध्ये नाही. कारण या देशामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट, सगळ्यात चुकीची नकारात्मक गोष्ट जी भारताच्या इतिहासात झालेली आहे ती म्हणजे वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था, की जी जगाच्या पाठीवर इतर कुठेच झाली नाही. आणि या वर्णव्यवस्थे आणि जाती व्यवस्थेमुळे देशामध्ये सामाजिक पातळीवर लोकशाही यायला खूप वेळ लागेल. कदाचित ती अनेक शतक येणार देखील नाही, ही बाबासाहेबांना कल्पना होती. म्हणून तर महात्मा ज्योतिबा फुले असोत किंवा बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा पेरियार रामस्वामी असोत, यांचा लढा हा सामाजिक न्यायासाठी होता. यांना सोशल डेमोक्रेसी आधी पाहिजे होती. मग तुम्ही ब्रिटिशांना आखला. ते ब्रिटिश तर जातीलच, यांना माहित होतं की ब्रिटिश इथे काय कायमस्वरूपी राहणार नाहीत. म्हणून सामाजिक न्यायासाठी सोशल डेमोक्रेसी आली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की पॉलिटिकल डेमोक्रेसी मधून सोशल डेमोक्रेसी ही एस्टॅब्लिश झाली पाहिजे आणि ती झाली नाही तर पॉलिटिकल डेमोक्रेसी इज नॉट कम्प्लीट, याचा फारसा अर्थ नाही. अशा 3 वॉर्निंग त्यांनी दिल्या होत्या. तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा त्यावेळेचे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांनी सोशल आपल्या कॉन्स्टिट्यूशनला कॉन्ट्रीब्यूट केलं, आपल्या पूर्वजांनी, आपण खरंच यांचे म्हणजे खूप ऋणी असलं पाहिजे. आपण खूप ऋणी आहोत की अशा कॉन्स्टिट्यूशनची त्यांनी आपल्याला एक देण दिलाय की जी एक रिजिड आहे की कोणीच या बेसिक स्ट्रक्चरला हात नाही लावू शकत. मग मोदी येऊ की त्यांचे कोणी अजून सुपर मोदी येऊत, RSS येऊ की सुपर RSS येऊत, किंवा अजून कोणी कम्युनिस्ट कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून वर येऊत की काँग्रेस येऊत आणि त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या डोक्यावर बसण्याचा विचार करावा, की एखादा आंबेडकराईट येऊत आणि त्याने कॉन्स्टिट्यूशन ताब्यात घेऊन स्वतः हिरो बनण्याचा विचार करा. कोणी येऊत, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज्ड. कॉन्स्टिट्यूशनला डावलून अनकॉन्स्टिट्यूशनल गोष्टी तुम्ही करू शकता, परंतु त्या फार काळ नाही करू शकत. शेवटी तुम्हाला जनतेच्या दरबारात तुम्हाला लोकांना सामोरं जावं लागेल आणि जर ते देखील तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न केला तर लोकांना
ग्रामोरा पनार जे बाबासाहेब म्हणले की रस्त्यावर येऊन आंदोलन करणे, डेमॉन्स्ट्रेशन करणे, असहकार करणे, सिव्हिल डिसोबिडियन्स या गोष्टी जनता करू शकते, पण बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही परिस्थितीत व्हायलन्सच्या अगेन्स्ट होते, की कुठल्याही गोष्टी व्हायलन्सने करायच्या नाही, ते त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणून आज या सगळ्या लोकांच्या प्रती आपल्याला अत्यंत कृतज्ञ असलं पाहिजे. आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आज बघा कोणी म्हणतं की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, कोणी म्हणतं आम्हाला खलिस्तान वेगळा पाहिजे. आता एक मागे प्रोग्राम झाला, त्यात तर एक व्यक्ती म्हणला की आम्हाला एक ब्राह्मण लँड म्हणून ब्राह्मण राष्ट्र पाहिजे. कोणी कधी कधी दलित राष्ट्र अशी मागणी करतं, कोणी कधी कधी युनायटेड स्टेट्स ऑफ साऊथ इंडियाच वेगळं करायचा विचार करतं, कोणी काश्मीर वेगळं मागतं. परंतु बाबासाहेब फार क्लिअर होते. बाबासाहेब म्हणायचे, आपण सगळे कितीही वेगळे असलो, आपण आपल्या विचारसरणीने वेगळे असलो, कोणी ब्राह्मणवादी असो, कोणी सेक्युलरवादी असो, कोणी कम्युनिस्ट असो, कोणी इस्लामिक असो, कोणी ख्रिश्चनवादी असो, किंवा कोणी एथेइस्ट असो, कोणी धर्मवादी असो, कोणी कुठलाही वादी असो, कोणी हुकुमशाहीवादी असो, कोणी जे उद्योजक जे असतात भांडवलशाहीवादी असो, कुठलेही तुम्ही वादी असा, बट आफ्टर ऑल we should be Indian firstly and lastly. So I am Indian firstly and lastly, हे विसरता कामा नये. तर अशा कॉन्स्टिट्यूशनच्या निर्मितीसाठी या सगळ्या आपल्या पूर्वजांना मी नमन करतो, त्यांचा खूप ऋणी आहे. आणि आज कॉन्स्टिट्यूशन डेच्या दिवशी मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमात मला ऑनलाईन कार्यक्रमात बोलता आलं, या दिग्गज व्याख्यानकर्त्यांसोबत मला देखील माझं व्याख्यान आज देता आलं. या कलास्नेह संविधान महोत्सवाला मी पुन्हा शुभेच्छा देतो. पुन्हा दरवर्षी असे चांगले कार्यक्रम या मंचावरून होत. आणि अशोक हृदय मानव यांचे पुन्हा आभार मानतो. माझे मित्र आनंद भोसले यांच्या मार्फत मला अशोक हृदय मानव यांच्याशी संपर्क साधता आला, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि तुम्हा पुन्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान.